मंथन न्यूज महाराष्ट्र। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहरात वडिलांकडे दूध आणण्यासाठी पैसे घेऊन येत असलेल्या 8 वर्षीय शालेय विद्यार्थिनीचे राहुरीच्या भरपेटेतून अपहरण करण्याचा प्रयत्न एका परप्रांतीय तरुणाने केला। मात्र त्या मुलीने आरडाओरड केल्याने आजूबाजूला असलेले काही नागरिक व तरुण तिच्या मदतीला धावून आल्याने हा अपहरणाचा प्रयत्न अयशस्वी ठरला। याबाबत सविस्तर उत्तर शनिवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान खळवाडी परिवारातील 8 वर्षीय मुलगी ही राहुरी शहरातील नवी पेठेतील आपल्या वडिलांच्या दुकानावर दूध घेण्यासाठी पैसे आणायला गेली होती। पैसे घेऊन येत असताना तिच्या पाठीमागे एक अज्ञात परप्रांतीय तरुणांनी येऊन तू माझ्याबरोबर चल, मी सोडतो। यावेळी मुलगी म्हणाली, नाही, माझी मम्मी येत आहे। यावेळी त्याने तिचा हात धरला। तीच ओढत असताना तिने आरडाओरडा केला। यावेळी आजूबाजूला असलेले तरुण धावून आले व त्याला विचारपूस करत असताना तो पळून जाऊन यावेळी तरुणाने त्या परप्रांतीय तरुणाचा पाठलाग करत केस पकडले। इथे चोप दिला। त्याला विचारपूस करीत असताना त्याने इशारे करून सांगितले की मला बोलता येत नाही, ऐकू येत नाही। यावेळी काही तरुणांनी पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली असता तो बोलता झाला। मात्र मारहाण करत असताना त्यांनी 4 ते 5 वेळा मोठमोठ्याने तोंडाने शिट्टी वाजवली असल्याचे उपस्थित नागरिकांनी म्हटले आहे। या परप्रांतीय तरुणाचा ते वाजवण्याचा काय उद्देश असू शकतो? शिट्टी वाजवून त्याला त्याच्या साथीदारांना पळवून लावायचे होते काय? या परप्रांतीय तरुणास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। सदर मुलगी ही राहुरीतील एका मुलीच्या शाळेत 3रीच्या वर्गात शिक्षण घेत आहे। अपहरण करून घेऊन जाणाऱ्या परप्रांतीय तरुणास नागरिकांनी पकडल्याने पुढील अनर्थ टळला। या तरुणास मारहाण करण्यास सुरुवात केली असता त्यांनी 4 ते 5 वेळा तोंडाने शिट्टी वाजवली। ही शिट्टी त्याच्या साथीदारांना इशारा असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न होत असताना कणगर येथील शंकर शांतवन पवार, सोन्या शेख, येवले दुधवले, सचिन हराळे या तरुणांनी पकडत चोप दिला व पोलिसांच्या ताब्यात दिले। राहुरी पोलीस ठाण्यात दुपारी उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर।